शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्याकडून आंदोलनाची हाक देण्यात आली। मोठ्या संख्येने शेतकरी गनिमी काव्याने मुंबईत दाखल झालेले आहेत। पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांना अटक केली असं तुपकरांनी म्हटलंय, तर इंग्रजांना लाजवेल असं काम काल पोलिसांनी केल्याचं तुपकरांनी म्हटलेलं आहे। रक्ताचे पाठ वाहतील असा थेट इशारा देखील आता शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला दिलेला आहे। शेतकऱ्यांचं आंदोलन शांततेच्या मार्गाने आज मुंबईमध्ये होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातून 250 गाड्या या मुंबईच्या आंदोलनासाठी येणार होत्या। वाहन चालकांना अटक केली, गाडी मालकांना अटक केली, आमच्या पदाधिकाऱ्यांना बुलढाणा पोलिसांनी अटक केली आणि अतिशय दादागिरी काल बुलढाणा पोलिसांनी केली। एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी गनिमी काव्याने आणि आपापल्या पद्धतीने आज पनवेलमध्ये पोहोचलेले आहेत। आम्ही आता या ठिकाणी बैठक घेणार आहे। बैठक घेऊन आम्ही ठरवणार आहोत पुढची दिशा काय करायची। प्रचंड पोलीस बंदोबस्त लावून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न जर का सरकार करणार असेल तर आम्ही सरकारला सांगणार आहोत, आम्हाला गोळ्या घाला, आम्हाला मारून टाकता। जर का आम्हाला अडवाडवीचा प्रयत्न केला तर रक्ताचे पाठ वाहतील, पण आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।